श्री संत आईसाहेब महाराज व साधुवर्य पळसेकर महाराज यांच्या समाधीस्थळी बहुउद्देशीय सभामंडळ हॉलच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार 31 जानेवारी 2025 रोजी मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या पवित्र कार्याचे भूमिपूजन हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. विधानसभा प्रमुख देवाली विधानसभा मतदारसंघ भाजपा तनुजाताई बबनराव घोलप यांच्या विशेष प्रयत्नामुळे या भव्य दिव्य संत आईसाहेब भवन सभामंडळाच्या बांधकामासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल गावकऱ्यांनी तनुजाताई घोलप यांचे मनपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाला सरपंच कमलाबाई गायधनी, उपसरपंच भाऊसाहेब गायधनी, माजी सरपंच नवनाथ भाऊ गायधनी, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन खंडेराव गायधनी, व्हाईस चेअरमन बाळासाहेब सरोदे, संचालक ज्ञानेश्वर गायके, शिवराम गायधनी, दिलीप गायधनी, माधव गायधनी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. आज आपण पळसे गाव इथे आलो आहे. इथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर मॅमनी 50 लाख रुपयांची मदत सभा मंडपासाठी दिली. त्याबरोबर अजून ते स्वतः देखील 50 लाख रुपये देणार आहेत. तर कार्यक्रमाचं नियोजन आणि अजून ते नागरिकांसाठी किंवा या गावासाठी काय काय योजना करणार आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. रामकृष्ण हरी. प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पळशी भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून संत आईसाहेब हरिनाम सप्ताह मोठ्या थाटामाटात साजरा होतो. खरं तर पळसेकर आणि संत आईसाहेब यांचं एक कौटुंबिक गुरु शिष्याचं नातं आहे. पळसेकर महाराज गेले अनेक वर्षापासून ह्या गावामध्ये अनेक महाराष्ट्रामध्ये कीर्तन करत होते. त्याच अनुषंगाने आज पळसे गावात हरिनाम अखंड सप्ताह चालू या कारणाने सर्व ग्रामस्थ माझ्याकडे आले आणि त्यांनी मला आपल्या गावामध्ये जे संत आईसाहेब समाधी आहे ती समाधीला जर कुठे आपल्याला एक सभामंडप मिळाला आपल्या माध्यमातून तर त्याचं आपल्याला चांगला लाभ मिळेल. तर मी आपले महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून आज आपण या पळसे गावामध्ये संत आईसाहेब भवनासाठी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. यामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आमचे संतू काका गायधनी असतील, नवनाथ भाऊ जाधव असतील, नवनाथ भाऊ गायधनी असतील, रविकांत भाऊ टावरे और इतरही जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या पाठपुराव्याने आज महाराष्ट्र भूषण हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या हस्ते आपण आज ह्या भव्य दिव्य संत भूमीचं भूमिपूजन केलं आहे. यासाठी सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. निश्चितच येणाऱ्या काळातही उर्वरित जो 50 लाखाचा निधी आहे तो आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पाठपुराव्याने लवकरच आणण्याचा प्रयत्न करील अशी मी विनंती करते आणि थांबते. जय. एकदा काय झालं इथं नवनाथ म्हणून बघा, हे नाही बघा, एक मिनिट उभा राहा रे बाबा, नवनाथ भाऊ म्हणून येते एकदा हात जोडा इकडं. हा काय झालं एकदा हे माझं कीर्तन कुठं असलं नाशिकमध्ये येतात हे बबन मामा आणि नवनाथ मामा. एकदा यांच्या घरी कांदे लावायचा कार्यक्रम होता, कांदे लावायचं चालू होतं आणि माझं कीर्तन कुठंतरी चालू झालं आणि त्यांनी ते ऑनलाईन पाहिलं. ती बिहेवियर केला आणि मोटर बंद करून टाकली. बाया म्हणल्या का नवनाथ मामा काय, आणि 2 तास म्हणजे बसा गप्पा होणार इथे, आणि 2 तास बाया बसून ठेवल्या आणि माझं जवळ कीर्तन चालू होतं. तिथं कीर्तनावर माघार बाया म्हणल्या का नवनाथ मामा वीर माझा उद्धार कीर्तनाने होणार आहे, कांद्याने नाही होणार. तुम्ही कीर्तन सोडून कांदे लावायला सोडून कीर्तनाला तर जाणार नाही, पण कीर्तनातल्याच मला कांदे लावायला म्हणून ब्रह्मादिक त्यांची अखंडित नामात त्यांची वासप आहे. त्याच साधूची बी काही सांगता येत नाही. ज्ञानेश्वरी वाचायला वेळ देईलच असंही सांगता येत नाही. मग मांडवगण हे पंढरपूर रस्त्यावर बघाल नगर मार्गे जेवढ्या दिंड्या जातात त्या सगळ्या त्या घोगरगाव मार्गेच जातात. आणि मग त्या मुलीने ठरल्या होत्या ना त्यांच्या भाग्यात संसार लिहिलेला नव्हता. त्यांची वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाती विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
टाळी जय 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 रखुमाई जय 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 आणि दोघंही दाजी बी आलेले आहेत आज अनायासे नेमके जोडीने आलतात परमार्थ जोडीने असावा असे आणि म्हणून एकदा त्यांच्यासाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजा. पुढल्या वर्षीचं कीर्तन आपलं मांडवातच झालं पाहिजे समाधी सोहळा. आज केवढा समाज आला पण सगळी मंडळी मागं बघा झाला माणूसच मावाला पण रस्त्यापर्यंत ऊसाच्या कडापर्यंत माणसं बघली माणसंच माणसं. आणि सगळ्यात जास्त कौतुक विहित गाव भजनी मंडळ, कारण पांडुरंगाची मूर्ती तिथे आहे आणि समाधी इथे आणि म्हणून आज ते पायी आले जोरदार टाळ्या वाजा. बरेच दिवस पळसे गावात असा गैरसमज होता की विहित गावनी आमची मूर्ती चोरून नेली, पण विहित माहिती फार सरळ माणसं लई थोडं बोलत आहेत. आपले विनायक महाराज त्यांचं तर बोलणं विकत घ्यावं लागत मला. मी त्यांना म्हणतो काय किलोने शब्द विकता बोलू. लई मोजकं बोलणारी माणसं, उद्धव असं मोजके आमचे सागर भाऊ कोठोळे असतील, अतिशय मोजकं बोलणारी माणसं. बघा तोंड घालायचं नाही कधी त्यांना आवडतच नाही म्हणून चोरतील असं काय तुम्ही. आणि पळसेकर महाराजांची इच्छा होती की मूर्ती तिथं राहावी आणि मग इथं काय राहावं. इथं या दोनही गावाला प्रसाद दिला त्याने. पांडुरंगाची मूर्ती दिली विहित गावाला, पण ती मूर्ती ज्यांनी आली त्यांची समाधी पळशाला.